याच्या तोंडात देवाचं स्मरण न येता याच्या तोंडात हरण आलं आणि त्या हरणाचं चिंतन केलं म्हणून परिणाम जड भरत राजा हरण गर्भ गेला 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 गाला तो गातला वासने रे गाला तो गातला वासने गाला तो गातला वासने गाला तो गातला वासने जड भरत राजा हरण गर्भ गेला 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 घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने जड भरत राजा हरण गर्भ गेला जड भरत राजा हरण गर्भ गेला जड भरत राजा हरण गर्भ गेला भरत राजा हरण गर्भ गेला घाला तो घातला वासने ऐका या प्रमाणाचं वारकरी संप्रदाय वादग्रस्तात आहे हे प्रमाण कोण्या संताचं आहे असा निश्चित पुरावा आजही वारकरी संप्रदायाकडे नाही म्हणून हे प्रमाण क्षपक आहे अशी आपल्याकडे पद्धत आहे की प्रमाण क्षपक आहे पण जोग महाराजांच्या चरित्रामध्ये हे प्रमाण यम म्हणून केलेलं आहे म्हणजे एकनाथ महाराजांच्या नावाने सकल संत गात्यात तिथेही सापडत नाही बरं हे प्रमाण आणि भागवताची कथा याचा संबंध जुळत नाही प्रमाण काय जड भरत राजा हरणी गर्भा गेला जड भरत काय झालं जड भरत हरण झाला आणि कथा काय कथा अशी त्याचा पहिला जन्म भरत दुसरा हरण आणि तिसरा जड भरत कथेचं म्हणणं असं की हरणाचा जन्म दुसरा आहे जड भरताचा तिसरा आहे आणि प्रमाणाचं म्हणणं असं की पहिला जड भरत आहे दुसरा हरण आहे माता माणसं एकाकडून दोनाकडे जातात का दोनाकडून एकाकडे येतात तुम्ही एक दोन मोजता ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कदा 9 8 6 6 5 4 3 2 1 0 साधारण 1 2 आपण सरळ मोजतो का उलट असं कधी मोजतो का आपण 100 99 98 97 96 95 94 93 92 91 92 93 87 88 84 85
84 82 83 82 81 79 78 77 76 75 74 73 71 71 67 68 67 65 66 64 63 62 61 58 58 57 56 54 53 55 51 50 47 46 47 45 46 43 44 45 46 47 38 37 38 37 39 40 41 32 33 34 35 26 27 28 29 30 21 19 18 17 18 14 13 12 11 12 6 5 4 3 2 1 असं मोजतो का आपण? असं मोजतो का? नाही. बरं असं मोजणं शक्य आहे का? नाही. मग मी कॉपी केली का? हा? जड म्हणजे स्नेहरूपी राजा, आसक्तीरूपी राजा हरणे गर्भा गेला, असे त्याच्या संगती लावून मोकळं व्हावं लागतं. त्याला दुसरा जन्म हरणाचा भेटला आणि त्याचाच तिसरा जन्म जड भरताचा. आता दुसरी भावना अशी की ते जे हरण भरताला सापडलं होतं ना, भरता तत्वज्ञानी होता. त्या हरणाला उपदेश करून त्या हरणाचा उद्धार करायचा होता. पण त्या हरणाला उपदेश करता करता भरताचीच गती संपली, त्यामुळे तो उपदेश करता आला. म्हणून तो भरत पुढच्या जन्मामध्ये जड भरत झाला आणि ते हरण पुढच्या जन्मामध्ये रहुगण नावाचा राजा झाला. मग एकदम निम्न योनीत हरणाचा डायरेक्ट राजा कसा झाला? कारण भरतासारख्या संताचं दर्शन झालं. संताच्या दर्शनाची ताकद ती आहे की तुमचं प्राक्तन बदलून जातं, प्राक्तन टिकून राहत नाही, तुमच्या प्रारब्धामध्ये बदल होतो. नारद एकदा देवाकडे गेले, देवा मला संतांच्या संगतीचं महिमान काय सांगा, संत संगत केली तर फायदा काय होईल सांगा. नारद म्हणे होईल ना. देव म्हणे होईल. म्हणे काय? तुम्ही असं करा, मृत्यू लोकामध्ये एक सरडा आहे, सरडा तिर्यक योनी, सरड्याचा जन्म तिर्यक योनी, तिथं जा आणि त्याला विचारतो तुम्हाला महिमान सांगेल. नारद त्या सरड्याकडे गेले, त्या सरड्याने नारदाकडे पाहिलं, तो सरडा मेला. देवा तो सांगायच्या आधीच मेला. बरं ठीक आहे. एका गावात एक व्यापारी आहे, त्याच्या दारासमोर पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचारा, पिंजऱ्यामध्ये बंद आहे, त्या पोपटाला विचारा, तो सांगेल. त्या पोपटाकडे गेले, त्या पोपटाने नारदाला पाहिलं, मेला. काय करावं? नारद गेले, देवा पोपट मेला. देव म्हणे काशीमध्ये प्रसिद्ध राजा आहे, त्याला लग्न झाल्यावर म्हातारपणामध्ये मुलगा झालाय, उद्या त्याचं बारसं आहे, तिथं जा, तो पोरगा सांगेल. नारद म्हणे देवा काय जिरवायची असेल तुझ्या समोर जिरव. पहिल्यांदा सरडा होता, भागून गेलं. दुसऱ्यांदा पोपट होता, भागून गेलं. आता राजाचा पोरगा आहे, तो जर मेला तर पुढच्या वर्षी सावता महाराजांच्या पुण्यतिथीनंतर माझी पण छापेल. कशाला उद्या पाडवतोय? तुला कॅलेंडर मध्ये माझं नाव आणायचंय का? काय जिरवायचे तुझ्या समोर जिरव ना. देव म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. नारद गेले घाबरत. राजा म्हटला वा वा, तुमच्यासारखे संत आले, आनंद आहे, मला पोरगा झालाय, त्याचं नाव ठेवायचंय, तुमच्याच मांडीवर पोरगा ठेवून तुम्हीच नाव सांगा. नारद म्हणे हरकत नाही, पण मागचे 2 अनुभव खतरनाक आहे. जसा पोराच्या जवळ यायला लागले तस तसे नारद गीता म्हणायला लागले, वेपतुष्य शरीरे मे रोम हर्षच जायते. भर थंडीमध्ये घामाला हो नारदाला. तो पोरगा हाताशी घेतला. नारद त्या पोराकडे पाहायला लागले, बाळा संत संगतीचं महिमान सांगणार. तो नुकताच जन्माला आलेला 12 दिवसाचा पोरगा बोलायला लागला, अजून काय महिमान सांगू, हेच तर संत संगतीचं महिमान आहे. म्हणे काय? मी इतका पापी होतो, माझ्या पापामुळे मला पहिला जन्म सरड्याचा भेटला, तुमचं दर्शन झालं, सरड्याच्या जन्मातून मुक्त झालो. मग त्याच्यापेक्षा थोडा चांगला जन्म पोपटाचा भेटला, तुमचं दर्शन झालं, मुक्त झालो, आणि 2दा तुमचं दर्शन झालं, म्हणून डायरेक्ट राजाच्या घरात जन्माला आलो. हा संत संगतीचा महिमा. जर सरड्यापासून राजाच्या घरात जन्म होऊ शकतो, तर हरणाचा रहुगण का होऊ शकत नाही? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग
बनेगी, बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी, बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी। होए तोरे बड़े बाबरे तेरे अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी के बन गए प्रहलाद जी के बन गए, ध्रुव जी के बन गए प्रहलाद जी के बन गए, ध्रुव जी के बन गए प्रहलाद जी के बन गए, ध्रुव जी के बन गए प्रहलाद जी के बन गए। अरे तेरे अच्छी बनेगी संतन के संग लागने, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागने, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागने, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीत जीवन दुरुस्त होते। साधूच्या जीवनामध्ये आपल्या जीवनाला कलाटणी मिळते। संगत संतन की कर लेना जीवन का सार्थक कछु कर लेना, संगत संतन की कर लेना जीवन का सार्थक कछु कर लेना। बेटा चाहे कितना प्यारा, बेटा चाहे कितना प्यारा, उस सर पे बैठना नहीं चाहिए, संगत संतन की करनी चाहिए। बेटी चाहे कितनी प्यारी, बेटी चाहे कितनी प्यारी, उससे घर घर घूमना नहीं चाहिए, संगत संतन की करनी चाहिए। संगत संतन की कर लेना जीवन का सार्थक कछु कर लेना। जीवनाचं साध्य साधूच्या संगतीत। तो जडभरत रहुगण राजा ज्यावेळेस निघाला ना कपिल मुनींकडे ज्ञानोपदेशन करण्याकरता, तेव्हा त्याच्या पालखीचा भोई थकला आणि म्हणून जड भरताला भोई केला। भरत पायाखाली मुंगे भरू देत नाही। तुम्ही पहा, मी भरताची परंपरा कोणती? कोणाचा पोरगा? ऋषभ। ऋषभ कोण आहे? जैन मारवाडी लोकांचे पहिले तीर्थंकर। पहा, ते पायाखाली मुंगी सुद्धा मरू देत नाही। असे काही जैन बांधव आहेत, ते रस्त्याने चालताना पायाखाली मुंगी मरू देत नाही। असे काही जैन बांधव आहेत, ते रस्त्याने चालता पायाखाली मुंगी सुद्धा मरू देत नाही। असे काही जैन बांधव आहेत की ते व्याज घेऊन समोरचा मेला तरी सोडत नाही। आता दोन्ही मध्ये येते, असे पण आहे ना असे पण आहे। आता आपण पाहतो काही काही जैन बांधव ज्यावेळी दीक्षा घेतात तेव्हा कोट्यवधीची प्रॉपर्टी सोडून देतात। काही वैराग्य, त्यांच्याकडे लुंचन नावाचा एक प्रकार। लोंचन म्हणजे हे अंगावरचे केस येतात ना, ते वस्ताऱ्याने ब्लेडने काढत नाही, ते केस उपटतात। किती त्रास असेल। लुंचन म्हणजे केवढी केवढी त्यांच्यामध्ये आगम आहे, त्याचे भरपूर प्रकार आहेत। केवढी कठीण साधना असेल विचार करा, पण करतात ते। कमी जास्त पाय पडला ना की त्या पालखीचा अंदाज चुकायचा, त्याचं छत राजाला लागायचं। अरे काय चाललंय? मेला शिक्षा करेल, थांबवा, उतरवा खाली।
आणि मग त्याला सांगितलं मी तुला शिक्षा करतो, तुला मारतो. जड भरताना राजाकडे पाहिलं. राजा, मला मारशील तू? मला? ज्याला तू मारशील ते शरीर आहे, ज्याला तू मारशील ते शरीर आहे, आणि शरीर माझं नाही, मी शरीरापेक्षा वेगळा आहे. माझा काय संबंध आहे शरीराशी? कोणाचा कोणाशी नगडे संबंध आहे? शुद्ध बुद्ध ठायचे. आपला काय संबंध आहे शरीराशी? संबंध आहे आपला? संबंध? एकाच्या पायाला जखम झाली, जखम वाढली, दवाखान्यात गेला, डॉक्टर साहेब जखम वाढली, मला त्रास होतोय. डॉक्टर म्हटले ते मला असं वाटतं तुमच्या पायाचा अंगठा काढावा लागेल. तो म्हणे नाही, औषधी द्या. औषधी दिली. 15 दिवसाने गेला, डॉक्टर म्हणे मला वाटतं तुमचा पाय पंजातून काढावा लागेल. 1 महिन्याने गेला, डॉक्टर म्हणे मला असं वाटतं तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल. दुसऱ्या महिन्यात गेला, डॉक्टर साहेब म्हटलं मला असं वाटतं तुमचा पाय मांडीतून काढावा लागेल. तो म्हणे नाही. डॉक्टर म्हणे याच्यानंतर माझ्याकडे यायचं नाही. म्हणजे का? पहिल्यांदा आले तेव्हा साईडला अंगठा काढावा लागेल, दुसऱ्यांदा आले पंजा काढावा लागेल, तिसऱ्यांदा साईडला गुडघ्यातून पाय काढावा लागेल. आज सांगतोय तुमचा पाय मांडीतून काढावा लागेल. 15 दिवस जाऊ द्या, तुमचा पाय कमरेतून काढावा लागेल. 1 महिना जाऊ द्या, तुम्हालाच काढावं लागेल. जगू नाही शकत तुम्ही. डॉक्टर साहेब असं करू नका, डॉक्टर साहेब असं करू नका, माझा पाय कापा पण मला वाचवा. वाक्य रेखांकित करा, चिन्हांकित करा, अधोरेखित करा, तारांकित करा, तांबडी रेख मारा, अंडरलाईन करा. डॉक्टर साहेब माझा पाय कापा पण मला वाचवा. म्हणजे कापलेला पाय वाचणारा मी वेगळा झालो की नाही? डॉक्टर साहेब माझे दोन्ही पाय कापा पण मला वाचवा. माझे दोन्ही हात कापा पण मला वाचवा. माझी मान कापा पण मला होत्या ना एकदा. हा का नाही? का नाही? हातपाय कापल्यानंतर माणूस वाचू शकतो, मान कापल्यावर नाही. का? इथं केबल वेल्स मेडिकल मध्ये आणि अध्यात्मामध्ये इथं चैतन्य नावाचे नसते. चैतन्य, त्या चैतन्य नावाच्या नसचं वैशिष्ट्य ती दाबल्या गेली की माणूस मरतो. असं म्हणतात की गळफास घेताना जर व्यवस्थित घेतला, त्याचा वेळ टेक्निक आहे. इन्फॉर्मेशन माहिती तर पाहिजे ना. आयुष्यामध्ये सगळं करा तुम्ही, 3 गोष्टी ध्यानात ठेवा. डॉक्टर रोगी नसावा पण त्याला सगळ्या रोगाचं औषध माहिती पाहिजे. वकील आरोपी नसावा पण त्याला सगळे कायदे माहिती पाहिजे. तसा कीर्तनकाराला अनुभव नसावा, माहिती सगळी पाहिजे. 3 मिनिटं जर गळफास घेतला व्यवस्थित तर माणूस मरतो असं म्हणतात. म्हणून IPC, CPC, CRPC कायदा जेव्हा पूर्ण जगामध्ये पाहिजे तितका प्रचलित नव्हता, तेव्हा जगात कोर्टामध्ये फासावर 3 मिनिटं चढवायचे आणि 3 मिनिटात माणूस मरतो. असं मी वाचून सांगतोय, मी अनुभवलेलं नाही. 3 मिनिटात माणूस मरतो. महाराष्ट्रातले प्रसिद्ध वकील, त्यांचं नाव आहे दादासाहेब खापर्डे. दादासाहेब जिथं राहायचे ना ते नागपूर. दादासाहेब धोतर नेसायचे, कोट घालायचे, वारकरी होते, गळ्यात पवित्र तुळशीची माळा होती. लोकमान्य टिळकांची केस दादासाहेब खापर्डेंनी लढली होती मंडालेच्या कारागृहात. एक सिद्ध पुरुष श्री संत गजानन महाराज शेगाव. एकदा गजानन महाराज शेगावून मलकापूर येत असताना महिलांच्या डब्यामध्ये बसले. त्याच्यामुळे त्यांच्यावर जेव्हा केस झाली होती तोही खटला दादासाहेब खापर्डेच लढले होते. नागपूरच्या कोर्टात केस लढताना दादासाहेब खापर्डे केस हारले. त्यांच्या आरोपीला फाशी झाली. 6 महिन्यानंतर त्याला फासावर चढवायचंय, नाईलाज झाला. कोर्टाचा नियम असा आहे, वकील 30 वर्षाचा, न्यायाधीश 30 वर्षाचा आणि वकील 65 वर्षाचे. जरी न्यायाधीश लहान असले तरी निर्णय जर चुकला तर असं म्हणावं लागत नाही, मला जे सांगायचे ते तुम्हाला समजत नाही. ते काय कीर्तन आहे का? चालत नाही. तिथं चालून जातं काही पण. तिथं असं म्हणावं लागत नाही, मला सांगायचं ते तुमच्या ध्यानात येत नाही, असं म्हणावं लागतं की न्यायाधीश महोदय, खरं म्हणजे जे मला पटवायचं होतं ते पटवण्यात मी कमी पडलो म्हणून मला पुढची तारीख द्यावी. मग त्या न्यायाधीशाच्या ध्यानात आता एक रॉंग नंबर लागलाय, पुढे काहीतरी तारीख द्यावी लागेल. दादासाहेब म्हटलं न्यायाधीश महोदय, माझ्या आरोपीला फाशी शिक्षा झाली, 6 महिन्यानंतर त्याला फासावर जायचं, पण रोज माझ्या आरोपीला 5 तास एकांतात भेटण्याची मला परमिशन द्या. परमिशन ग्रँटेड झाली.
रोज दादासाहेब त्याला बॅरिकेडमध्ये एकांतात भेटायचे. त्याला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, श्वासरोधन, श्वास निरोधन शिकवलं. ते नदीमध्ये मांडी घालून पोहतात पहा लोक, श्वासरोधन. त्याला शवासन शिकवलं. शवासन म्हणजे ही नाडी बंद पडली की माणूस संपला. त्याची नाडी चेकअप केली की 3 ते 5 मिनिटापर्यंत तो श्वास रोखून धरायचा. नाडी अशी चेकअप केली वाटायचा मेला आणि तो 5 मिनिटांनी उठून उभा राहायचा. दादासाहेबांनी सांगितलं उद्या तुला फाशी दिली जाईल. जल्लाद तुझ्या गळ्यामध्ये डोक्यामध्ये जेव्हा तो कापड टाकेल तेव्हा तू त्या शवासनाला सुरुवात करू उभ्या. त्याच्यामुळे तुझी नस फुगल्या जाईल. ही सत्य घटना आहे आणि ती फुगल्यानंतर कदाचित तू वाचण्याची शक्यता आहे. 3 मिनिटं त्याला फासावर ठेवलं. 4थ्या मिनिटाला त्याला खाली उतरवलं. 5व्या मिनिटाला तो उठून बसला. जसा तो उठून बसला तसे इन्स्पेक्टर न्यायाधीशाला म्हटले आज अमावस्या आहे का हो? ते म्हणे नाही हो. मग हे कसं काय उठले हो? दादासाहेब खापर्डे म्हटले तो माझा परिणाम आहे, ती माझी ताकद आहे. म्हणजे काय? त्याला योग शिकवला. योग शिकवल्यामुळे तो तरुण झाला. योग शिकवल्यामुळे तो तरुण गेला. ही घटना नागपूरच्या कोर्टातून मुंबईच्या हायकोर्टात आली, उच्च कोर्टात आली. मुंबईने ती सर्वोच्च न्यायालय दिल्लीला पाठवली. दिल्लीने तो प्रश्न आपल्या इंग्रजांचं राज्य होतं म्हणून ब्रिटिशमध्ये पाठवला. ब्रिटिशने तो प्रश्न युनोमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय कोर्टात टाकला आणि आंतरराष्ट्रीय कोर्टाने बदल केला की इथून पुढे 3 मिनिटं फासावर ठेवायचं नाही, मरेपर्यंत फाशी. हा नियम एका वारकरी गड्यात पवित्र तुळशीची माळा असणाऱ्या वकिलाने जगाला दिला. ही वारकऱ्याची ताकद आहे. दादासाहेब खापर्डे कट्टर वारकरी होते. शरीराचे अवयव तुटल्यावर आपण जिवंत राहतो. काय संबंध आहे शरीराशी माझा? इसताना धन की कोण बडाय. तरी लोक शरीरावर प्रेम करतात. किती प्रेम करतात तो लोक. बापरे, ह्या पाऊण फूट 1.25 फुटासाठी किती ट्राय, हा किती ट्राय. ब्लिचिंग, थर्डिंग, सेटिंग, ॲब्रो, किती किती. त्या भोवया दिल्या ना देवाने. भोवया कशा करता दिले तुम्हाला माहिती का? महिलांना कशा करता दिले? ॲब्रो करता. पण ते ॲब्रो ते करतात ना, ॲब्रो ते ॲब्रो केला की 8 दिवसाने असं मन लावून जर पाहिलं ना चेहऱ्यावर तर असं वाटतं भोयांना खालून पुन्हा दाढी आली. ते खालून उगवतात ना नवीन. अरे जुन्या महिला कष्ट करायच्या, कपाळावर घाम यायचा, तो घाम जर डोळ्यात गेला तर जखम होणे म्हणून देवाने ते पाठ काढले. तुम्ही ते पण कोरले. ज्ञानोबरांचं का भंग कानी घालून या बोट नादजी ऐकावं. हे कानात असे बोटं घालायचे. सकाळी उठल्यावर दोन्ही बोटं मांडी घालायची आणि दोन्ही बोटं घालायच्या आणि असा गुंग आवाज येतो. तो आवाज यांना बंद झाला ना 9 दिवसात माराल तुम्ही. आपल्या डोळ्याने आपली भोवई जर दिसली नाही ना माणूस 7 दिवसात मरतो. आता ॲब्रो करणारा कधी जातील काय अंदाज काढू आपण? काय दिसेल यांना? ते भोवई दिसतच नाही ना बारीक केलेली. आपल्याच डोळ्याने आपल्याच नाकाचा शेंडा दिसला नाही ना माणूस 24 तासात मरतो. म्हणून ते मरणाऱ्याला पाहायला गेले की लोक काय म्हणतात? तर नाकना शेंडा घेणे आधे हा म्हणतात ना. आपल्याच डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा जर दिसला नाही ना तर माणूस 24 तासात मरतो. मी 2 मिनिटं थांबतोय. नाही मी 2 मिनिटं थांबतोय, तुम्ही पाहून घ्या. मग काय उगा उद्व्याप नसायला त्याच्या कथेत गेलो म्हणून असं झालं. दिसतोय का सगळ्यांना? पाहून घ्या. काही प्रॉब्लेम नाही कोणाला? हा बरं आहे. चमत्कार किती पहा. एखाद्याचं नाक मोठं, एखाद्याचं नाक लहान, एखाद्याचं उंच, एखाद्याचं बसकं आहे, तरी आपल्याच डोळ्याने आपला नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसतो. हा चमत्कार ज्याने केला ना त्याचं नाव देव आहे. हे परफेक्शन आहे त्याचं. परफेक्शन. किती विशेषत्व असेल त्या देवाचं. यांना तुम्ही
असं करूच नका. त्यांची आता सगळ्यांची नावं ध्यानात ठेवा आणि त्यांच्या घरी उद्या तक्रार सांगा, म्हणजे त्यांच्या घरचे तरी आपले आपले सांभाळतील. शेवटचं सांगतोय, तुम्हाला व्यवस्थित राहायचं का रे? नाही तर मी आज रात्री घरी जातोय, मग मी पण माझे घेऊन येईन. हा, मग आता ताबा सुटलाय माझा. सगळ्यांचे आहेत बरं इथं. आणि तुम्हाला माहिती नाही अजून, एक वेळ तुमचे तरी चांगले आहेत. कारण माझा 2 लोकांच्या पोरांवर अजिबात भरोसा नाही. मी सगळ्यांच्या पोरांवर भरोसा ठेवतो, 2 लोकांच्या पोरांवर ठेवतो. पहिला शिक्षक आणि दुसरा कीर्तनकार. हे लोकांचे पोरं दुरुस्त करता करता यांचे किंवा साईड सोडता यांच्या ध्यानात राहत नाही. राजा देहाचा आणि देहीचा काही संबंध नाही. शरीर वेगळं आहे, शारीरिक वेगळा आहे. देहापेक्षा देहाचा संबंध. या शरीराला 3 अवस्था, उगवणारा सूर्याला 3 अवस्था आहे. सकाळी सूर्य प्रत्येकाला हवा असं वाटतो, दुपारी सूर्य इतका तापतो की त्या तापण्याने सगळे लोक सावलीत जातात. संध्याकाळी सूर्य किंवा मावळतो कोणाचंच लक्ष नसतं. आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा प्रत्येकाला हवेविषयी वाटतो. तयारी केली की कोणी पोरगी पटकन कड्यावर घेते, 2 पापे घेते, 10 रुपये बिस्किट खायला देते. तरुण झालो की इतके तापतो की आमच्या तापण्याने सगळे लोक दूर जातात. आणि म्हातारपणात आम्ही केव्हा समाप्त होतो आम्हालाच कळत नाही. देहिनोस्मिन यथा दे कौमारम यवनम जरा तथा ध्यान तर प्राप्ते धीरच तत्र काय जीवनाचं शुभ. चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे। बालपन बिबेता जवानी बिबेते, बालपन बिबेता जवानी बिबेती, बालपन बिबेता जवानी बिबेते, बालपन बिबेता जवानी बिबेती। बुढ़ापा प्यारा है धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, उम्र धीरे चली जा रही है उम्र धीरे। बालपण भी बीता जवानी भी बीती, बुढ़ापा भी आ रहा है धीरे धीरे। राजा जीवनात देहाचा देहीशी काही संबंध नाही. राजाला उपदेश झाला, राजाने साष्टांग दंडवत घातलं, जड भरताने आपलं शरीर भगवत स्वरूप निर्माण केलं. राजा आहे त्याला सत्कर्म दुष्कर्म सांगितलं, पाप आणि पुण्य सांगितलं. पुण्य केले की माणसं स्वर्गात जातात, पाप केले की माणसं नरकात जातात. पुण्य केले की माणसं स्वर्गात जातात, पाप केले की माणसं. आपल्याला समजत नाही आपण पुण्य करतो का पाप करतो. कधी कधी आपल्याला समजत नाही. कल्पना करा आपण जेवायला बसलो, आपल्याला जेवणाचं ताट वाढलेलं आहे, जाऊ दे आज एकादशी आहे, आज कोणी कोणी उपवास धरलेला नाही. अरे वा, म्हणजे सगळ्यांनी धरलेला आहे. आणि मागे नका पाहू, मला आश्चर्य वाटतं की कोणाचंच बोट वर नाही. बरं मग कोणी कोणी उपवास धरलाय, म्हणजे सगळे बाकीचे इथं येऊन खोटारडे गेले. अरे माझ्याकडे क्रॉस एक्झामिनेशन पण आहे, माझ्याकडे स्ट्रेट एक्झामिनेशन पण आहे, सर तपासणी उलट तपासणी. असं नसतं. ज्यांनी उपवास धरले त्यांना धन्यवाद, ज्यांनी नसतील धरले त्यांना डबल. हा, योजनेत बसवायचे तुम्हाला. काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मेसे धनी घेशी. आपण जेवायला बसलोय, जेवणाला सुरुवात करणार आहे, तेवढ्यात आपल्या ताटाजवळ झुरड जायला लागलं. झुरड
त्या झुरडावर पालीची नजर गेली, ती पाल खाली उडी मारली, ती पाल त्या झुरडाला खाणार, तेवढ्यात आपल्याला दया वाटली, आपण पालीला बाजूला हाकललं आणि झुरडाचा जीव वाचवला. आपण पुण्य केलं का पाप केलं? आपण झुरडाचा जीव वाचवला, पुण्य केलं का पाप केलं? पुण्य. मग पालीला उपाशी मारलं, हे पाप कोणाच्या मस्तकी घातलं? जडकेकर महाराजच्या. हा, तुम्हाला सांगितलं कोणी आगाऊपणा? अरे एकावर दुसरा जीव जीवन जगतो ना. हा, झुरळ, डास, मच्छर, चिलट याला विंचू खाईल तर पोट भरेल, विंचवाला पाल खाईल तर पोट भरेल, पालीला कोंबडी खाईल तर पोट भरेल, कोंबडीला हा झुरडाचा जीव वाचवला, पुण्य केलं, पण पालीला उपाशी मारले, पाप कोणाच्या मस्तकात मारलं? पुण्य का पाप समजलंच नाही. तुम्ही पाप किती करा, तुम्हाला पापातून तारण्याची ताकद एका बापात आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. तो तारतो. अपीचेत सुदुराचार भजते मामनन्य. तो आधी जरी दुराचारी, किती पापी असू द्या, त्या पाप्यातल्या पापी माणसाला सुद्धा तारण्याची ताकद माझ्यामध्ये. घेता नाम, घेता नाम, विठोबाचे पर्वत चढते पापाचे, पर्वत चढते पापाचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम, विठोबाचे पर्वत चढते पापाचे, पर्वत चढते पापाचे, पर्वत चढते पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद शिरला झाली सीमा, घेता नाम, घेता नाम, घेता नाम, विठोबाचे पर्वत चढते पापाचे, पर्वत चढते पापाचे, पर्वत चढते पापाचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम, विठोबाचे पर्वत चढते पापाचे, पर्वत चढते पापाचे, पर्वत चढते पापाचे. परमात्म्याच्या नामस्मरणाने किती दुराचारी माणूस असू द्या, किती पापी असू द्या, तो तरतो. आणि त्या तरणाऱ्या करता एक उपाख्यान सांगितलं गेलं, ज्या उपाख्यानाचं नाव आहे अजामेळ. त्या अजामेळाच्या उपाख्यानामध्ये तो एका चांगल्या कुलातून वाईट मार्गाकडे जातो, सदाचारातून दुराचाराकडे जातो, वाम मार्गी आपलं जीवन जगायला लागतो. एका वेश्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो. चिरंजीव पदातली भाषा. नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, नको नको स्त्रियांचा संगात, करती आघात पुरुषासी. त्याचं जीवन त्याच्या संगतीमध्ये वाहावत गेलं. वाहावता वाहावता त्याला स्वप्रपंचाचा विसर पडला.
त्याला 10 मुलं झाली. संत कृपेने त्याच्या सर्वात धाकट्या पोराचं नाव त्याने नारायण ठेवलं. तुम्ही कितीही एकांतामध्ये पाप करा, आपलं पाप 14 लोक पाहतात. आपण जेव्हा मरतो ना, आपण मेल्यानंतर 14 जणांची साक्षीग्राह्य धरल्या जाते. ते 14 लोक सांगतात हा पुण्यवान आहे का पापी. 14 लोक आपल्याला नेहमी पाहतात. किती एकांतात पुण्य करा, किती एकांतात पाप करा, ते या 14 लोकांना दिसतच. कोण असतील ते 14 लोक? पहिला आहे सूर्य, दुसरा अग्नी, तिसरे आकाश, चौथा वायू, पाचवे आपले इंद्रिय, सहावा चंद्र, सातवी संध्या, आठवी रात्र, 9वा दिवस, 10व्या दिशा. याच्या 10 दिशा असतात ना, या दिशा आपलं पाप पुण्य पाहतात. 11वं पाणी, 12वी पृथ्वी, 13वा आपल्याला घ्यायला येतो तो काळ, आणि 14वा आपण ज्या मातीत जगतो तो धर्म. ही 14 लोक आपली साक्ष देतात. लॉजिकली कोटेशन यांचं मान्य. मरणासन्न अवस्थेमध्ये आला, मरताना त्याने नारायण म्हटलं. त्याला घ्यायला यमदूत आलेले होते. त्याने काय म्हटलं? नारायण. मग त्याला घ्यायला विष्णुदूत आले. दोन्हीमध्ये चर्चा निघाली. अरे याचं सगळं कार्ड ब्लॅक लिस्ट मध्ये, रेड झोन मध्ये, याने अखंड पाप केलंय. विष्णुदूत म्हटले मान्य, पण त्याने मरताना नारायण म्हटलंय. आणि अंतकाली ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पारण्या, अजामिळ अंत मरणासी आला तोवरे स्मरला नाही तुझ, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, पक्षीशी तुझे नाव जे ठेविले ते उद्धरिले गणिकेशी. अजामेळ पाप रासी, अजामेळ पाप रासी, अजामेळ पाप रासी, अजामेळ पाप रासी, वैकुंठासी गेला वैकुंठासी, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. कोणी पाषाणाला माना, कोणी पाषाणाला नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. अभिचेत सुदुराचार पापी तो शेवटच्या क्षणाला आला. अरे याने देवाचं चिंतन केलंय. अंतकाली ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. देवाच्या नामाची ताकद आहे बरं. तुम्ही किती पाप करा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असा एक पापी होता, असा एक दुराचारी माणूस होता. एक माणूस मारला की तो एक खडा रांजणात टाकायचा. काय नाव होतं त्याचं? काय नाव होतं त्याचं? वाल्या, वाल्मिक, वाल्या कोडी. त्याचं नाव वाल्मिक होतं. त्याच्या मम्मी त्याला घरी वाल्या म्हणायची. निक नेम. नाव काय होतं त्याचं? रत्नाकर. वाल्मिक हा संस्कृत शब्द आहे. वाल्मिकचा मराठीत अर्थ होतो कोळी. कोळी समाजाला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणतात. आता ज्या लोकांचं आडनाव चव्हाण आहे ना, चव्हाण, त्यांचं खरं आडनाव आहे चालुक्य. चालुक्याचे झाले चव्हाण. पवार आहे ना,
ते परमार, परमारचे झाले पवार. मोरे ना मौर्य, त्यांच्या पुढे झाले मोरे. निंबाळकर निमराज. यादव जाधव, ज्यांचं आडनाव जाधव आहे ना त्यांचं खरं आडनाव यादव. म्हणून जाधव आडनावाच्या लोकांनी असं समजायचं नाही आम्ही कमी आहे. तुम्ही UP बिहार मध्ये जा, भरपूर भाऊबंद आहे तुम्हाला. असं म्हणजे असं मनाला वाटून नाही घ्यायचं बाकी आपण फरक कमी आहे. नाही नाही, भरपूर आहे. भोसले सिसोदिया, असे अनेक आडनावाची माझ्याकडे माहिती आहे. मग ते असं एका कीर्तनात आणि एका भागवतात मी एवढं ज्ञान देत नाही. ज्यांना बाकीचं ज्ञान पाहिजे असेल त्यांनी उद्या माझ्या फोनपेला 1100 रुपये टाका. उर्वरित माहिती आपल्याला फोनपेद्वारा दिल्या जाईल. आपले धंदे केले शेवटी करावं लागतं ना. तो वाल्या पापीच होता. ते जेजुरीच्या पुढे गाव लागतं वाल्हे, माऊली सोड्यामध्ये. तिथं बरेच लोक त्याने ते डोंगरामध्ये 7 दगडाचे रांजणे लोक ते पाहण्याकरता जातात. फलटण तालुक्यातून लोणंद तालुक्यातून आम्ही एकदा खाली येत होतो आळंदीकडे. माझ्यासोबत ड्रायव्हर होता. मी त्याला सांगितलं बघ इथं त्याचं गाव आहे, एक माणूस मारला की तो एक खडा रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले. इतके माणसं त्याने मारले. आमचा ड्रायव्हर असा मन लावून ऐकत होता. तो म्हणे महाराज खरंच त्याने एवढे माणसं मारले? म्हटलं खरंच. खरंच? म्हटलं हो ना. खरंच? खरंच? म्हटलं हो ना. नाही म्हणे मग त्याने एवढे माणसं मारले मग तो पोलिसांना सापडला नाही का? मग मी अंदाज काढला महाराज लोकांचे ड्रायव्हर जर ह्या रेंज मध्ये ते बाकीचे ड्रायव्हर कुठे असतील? त्या बाकीच्या ड्रायव्हरांना 2च देव माहिती आहे, आनदेव फिर जान देव. आपल्याला काही म्हणणं नाही, जान देव. अरे मरताना त्याने काय म्हटलं? नारायण म्हटलं. नारायण म्हणून चांगली नाव पाहिजे घरात. काय सांगता येतं मरताना आपल्याला नारायण म्हणता येईल का नाही म्हणता येणार? ऐका वडगाववाले, जर मरताना नारायण म्हणता येईल का नाही याची गॅरंटी नसेल ना, आता 8 दिवस गावात पारायण चालू आहे, पारायण करा. काय होतं पारायणाने? पारायण केलं की माणूस नारायण होतो. काहीतरी करा. घरात चांगली नावं ठेवा, चांगली नावं ठेवा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी नाम घेता चुकती फेर. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य धन्य एकनाथा पायी माथा. भूत पिसाच निकट न यावे महावीर जब नाम सुनावे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. अशी नावं ठेवा. पण ठेवल्यावर फायदा नाही हो. हे गावातले बी कपाड करंटी इतके खतरनाक असतात. एखाद्याचं नाव तुकाराम राहू द्या, अर्ध गाव काय म्हणते त्याला, एखाद्याचं नाव एकनाथ, नामदेव, विठोबा. नाही मी माझं नाव घेणारच नाही, तुम्ही काळजीच करू नका. मी दुसऱ्याचेच घेईल. मी काय वेडा आहे का तितका? आपुली आपण करा सोडवण. मी काय वेडा आहे का तितका? घेतात ना असे. चांगली नावं ठेवा, उद्धाराला उपयोगात येते. काय नाव आहे? अभिषेक, ऋत्विक, ऐश्वर्या. काय नाव आहे? एका पोरीचं नाव ऐश्वर्या, चांगलं आहे. ऐश्वर्या चांगलं नाव आहे ना. लहानपणी शोभेल, तरुण झाले की जास्त शोभेल. तारुण्यात शोभेल ना, तिचं नाव आणि तारुण्य एकत्र होईल ना, त्यामुळे शोभेल. कल्पना करा, झाली ऐश्वर्या आजी 85 वर्षाची. मग काय म्हणणार तुम्ही? मग काय म्हणणार? ऐश्वर्या आजी चलती का भागवताला?
अरे नाव तिन्ही वयात शोभलं पाहिजे, म्हणून घरात चांगली नाव ठेवा. एका पोराचं नाव विकी. विकी, हो आम्ही सगळे त्याला प्रेमाने विकी म्हणतो. हा विकी, लग्न झालं की तुम्हाला दोन्हींना विकी. विकी नाव चांगली ठेवा. कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखड प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. चांगली नाव ठेवा ना. आणि त्याने मरताना नारायण म्हटलं, परिणाम काय झाला? त्याला घ्यायला विष्णूचे दूत आले. अंतकाळीच्या नाम आले मोका, अंतकाळीच्या नाम आले मोखा, अंतकाळीच्या नाम आले मोखा, अंतकाळीच्या नाम आले मोखा. तुका म्हणे सुखा पार नाय, सुख पार अजामेळाचा उद्धार झाला. यानंतर गोड परिभाषा, दक्ष प्रजापतीचे 10,000 पोर होते, त्यांना हरेश्व कुमार म्हणायचे. नारायण सरोवरावर ते मुक्ती करता आले होते. नारदाची आणि स्नाना करता आले. नारदाची त्यांची भेट झाली. नारदांनी त्यांना काही प्रश्न विचारले. बाळा, माझ्या प्रश्नाचं आपण उत्तर द्या. त्या कुमाराने म्हटलं की आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर का द्यायचं? त्यांनी म्हटलं, बाळा, अगर आप लोग इस सवाल का जवाब देते हो तो आने वाले 15 मिनट में कथा हो जाएगी. अगर आप लोगों का जवाब गलत आता है तो 12 बजे तक कोई हॉट कुर्सी में से उठ नहीं सकता. तो ध्यान में रखेगा, सवाल 5 लाख के लिए कौन बढ़ेगा? तसं चाललंय का? तुम्हाला वाटलं आलाय दाढीवाला तर घेऊन पाहू चान्स. यंदाचं वर्ष दाढीवाल्यांना लकी, वर्षच दाढीवाल्याचं यंदा.
सगळ्यात पहिला सुपरहिट दाढीवाला कोण यंदा? कोण? दुसरा रॉकी, तिसरे एकच नाथ. आता नंबर आपला. मौका सबको मिलता है. बडा असा एक देश की त्या देशामध्ये एकच माणूस राहतो. देश आहे आणि एका देशात एकच माणूस राहतो. पटकन एका पोराने उत्तर दिलं, शरीर नावाचा देश आहे, तिथे जीव नावाचा एकच माणूस राहतो. शरीरात दोन जीव कधी राहत नाही, एकच जीव राहतो. हा प्रश्न का उत्तर आहे? याची व्यापकता खूप मोठी. मी एका वाक्यात उत्तर द्या. असं एक विवर आहे, असं एक भुयार आहे, अशी एक गुफा आहे की तिथं जाता येतं पण परत येता येत नाही. देव पाहावया गेलो तेथे देवाची होणी ठेवा. म्हणून सगळं करा पण पंढरपूरला कधी जाऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात अजिबात जाऊ नका. का? पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे जाण तेथे जाऊ नका कोणी. नाही गेले आले परत कोणी, जे गेले ते परत आलेच नाही. भूताचा रंग कसा आहे? काळा. विठ्ठलाचा रंग कसा आहे? काळा. ज्याला भूतबाधा झाली तो अमावस्या पौर्णिमेला जागेवर नसतो, आणि ज्याला पंढरपूरचं पांडुरंग नावाचं भूत लागलेलं असतं त्याची आषाढी कार्तिकीला मानसिकता जागेवर नसते. त्या भूताचं वैशिष्ट्य ते. भूतबाधा झाली की पुन्हा परत येण्याची शक्यता नाही, आणि पांडुरंगाची प्राप्ती झाली की पुन्हा माणूस म्हणून येण्याची शक्यता नाही. हे विवरच असं आहे. इथं गेले ना पुन्हा परत येत नाही. तू मेरा नाम लेके तो देख, तू मेरा नाम लेके तो देख, मैं तुझे अपना ना बना दूं तो मेरा नाम भी भगवान नहीं. तू मेरे लिए कुछ पैसा दान दे के तो देख, तू मेरे लिए कुछ पैसा दान दे के तो देख, तेरे लिए कुबेर का भंडार ना खोल दूं तो मेरा नाम भी कन्हैया नहीं. तू मेरे मार्ग पर चल के तो देख, तू मेरे सत्संग के मार्ग पर चल के तो देख, तुझे मोक्ष के द्वार ना खोल दूं तो मेरा नाम भी भगवान नहीं. तू मेरी कथा मेरा कीर्तन सुन के तो देख, तू मेरी कथा मेरा कीर्तन सुन के तो देख, तुझे शुरू कथा कीर्तन में पागल ना बना दूं तो मेरा भी नाम कन्हैया नहीं. दुनिया की नजर में जो लोग पागल होते हैं, जी हाँ, दुनिया की नजर में जो लोग पागल होते हैं, कन्हैया की नजर में वही लोग काबिल होते हैं. अरे जग म्हणेल वेडा, जग में काल ज्यांची पुण्यतिथी होती चंद्रशेखर आझाद, त्यांचं एक वाक्य आहे, इन्हीं बिगड़े हुई दिमागों में कई अच्छे लच्छे, इन्हीं बिगड़ी हुई दिमागों में कई अच्छे लच्छे, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं. तेच चांगलं. फक्त देवा आमचा त्याग करू नको म्हणजे झालं. प्रेमात कोणी पागल म्हटलं की त्याग होतो, परमार्थात कोणी पागल म्हटलं की प्राप्ती होते. दुपारीच आमच्या महाराज लोकांनी विषय काढला, पागल बाबाचं भजन म्हणा म्हणजे महाराजांनी सांगितलं. त्यांना सगळे पागल बाबा म्हणायचे. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. 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 तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा.
छुप छुप याद करते थे, कभी दुनिया से डरते थे, छुप छुप याद करते थे, छुप छुप याद करते थे। लो अब पर्दा उठा बैठे, लो अब पर्दा उठा बैठे, जो होगा देखा जाए। जय हो मैं तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन लगन तुमसे लगा बैठे, जो देखा जो होगा वो देखा जाएगा। दुनिया की नजर में जो लोग पागल होते वही लोग कन्हैया की नजर में काबिल होते। तू का वेडा, तू कोबऱ्यानं लोक वेड म्हणायचे, म्हणू द्या ना। व्यवहारामध्ये जर आपल्याला प्रेमात जर प्रियकराने वेड म्हटलं, पागल म्हटलं तर ते घातक आहे, पण परमार्थात जर कोणी पागल म्हणत असेल ते वैशिष्ट्य। बड़ा गजब का इश्क किया था तुमने हमारे साथ, बड़े गजब का इश्क किया था तुमने हमारे साथ। पहले पागल किया, फिर पागल कहा, और फिर पागल कह के छोड़ ही दिया। बड़ी गजब की जिंदगी रुलाई थी तूने तेरे जिंदगी के साथ। पहले आशिक कहा, फिर आशिक बनाया, फिर आशिक कह के तूने छोड़ ही दिया। बड़ी गजब की जिंदगी बिताई थी तूने हमारे साथ। पहले भगत कहा, फिर भक्त किया, और फिर भगवान के स्वरूप में मिला के हमें अपना ही बना लिया। वैशिष्ट्य देवा तुझं, आणि म्हणून देवाच्या स्वरूपापर्यंत प्रवास व्हावा ही माझ्या जीवनाची ताकद अखंड टिकली पाहिजे। देवा याच्या पलीकडे आमच्या जीवनात काय? तुझी प्राप्ती झाली ना, तुझ्या प्राप्तीच्या व्यतिरिक्त दुसरा विचार आमच्या डोक्यात येता का? तू भेटला याच्या पलीकडे काय भेटलं पाहिजे? तू भेटवा याच्या पलीकडे आमच्या जीवनामध्ये काही नसावं देवा। तुझ्या स्वरूपात आमच्या स्वरूपाचा आनंद अखंड घेणे हे आमच्या जीवनाची येते कर्तव्य। बाळा, अशी एक स्त्री, अशी एक नदी की ती दोन्ही दिशेला वाहते। एक कुमार म्हटला, महाराज माया नावाची नदी जी जन्मालाही घालते ती मारते माणसाला। माया जन्माला घालते, मायाच माणसाला मारते, तीच माणसाचं जीवन दुरुस्त करते। माया सजीव का निर्जीव? माया सत का असत? समजत नाही लोकांना खरी का खोटी। खोटी म्हणावी तर दुःख देते, खरी म्हणावी तर दिसत नाही। आपले नख आहे ना, नख आपल्या अंगावरचे केस आहे ना, हे नखाने केस सजीव का निर्जीव? नखाने केस सजीव का निर्जीव? सजीव। सजीव म्हणावं तर कापता, सजीव म्हणावे तर कापताना त्रास होत नाही, आणि निर्जीव म्हणावे तर वाढल्याशिवाय राहत नाही। मायेला खोटी म्हणावी तर दुःख दिल्याशिवाय राहत नाही, आणि खरी म्हणावी तर डोळ्याने कधी दिसतच नाही। असं एक चक्र आहे की ते चक्र रात्रंदिवस चालतं। त्या चक्राचं नाव काळ आहे। त्या काळ नावाच्या चक्रातून सुटायचं असेल तर परमेश्वराचं चिंतन हे जीवनाचं उत्तर आहे। त्या देवाचं अखंड स्वरूप, अखंड चिंतन करणं हे आमच्या जीवनाची ते कर्तव्यता आहे। स्मरणाशिवाय आपल्या जीवनात दुसरं काहीच नसावं, आणि म्हणून अखंड देवाचं चिंतन। कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, तेने नारायण देला भेटे, नारायण देला
कलियुग मागे करावे कीर्तन कलियुग मागे म्हणून अखंड परमात्म्याचं चिंतन करा. तेच चिंतन आपला अविरळपणे अखंडितपणे तरळपणे करायचे. पण आज नाही, उद्या आनंद कंद परमानंद प्राप्त करणाऱ्या भगवान गोपालकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. तेव्हा त्या जन्मोत्सवाची आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपण तयारी करायची. सगळ्यांनी सुंठवड्याचा प्रसाद आणायचा आहे. माहिती आहे ना सुंठवड्याचा प्रसाद कसा करतात माहिती आहे ना महिला वर्ग? मरोनिया जावे, तुम्हाला कोणाला संधी असेल तर मी तुमच्याच पोटी यावे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिकवावे. सुंठ वड्याचा प्रसाद म्हणजे काय? सुंठ आणि खडे साखरेचा प्रसाद. अजून थोडा वेगळा सांगू का? काही कठीण नाही, सोपा आहे. उद्या मालेगावला घरच्या माणसाला पाठवा, त्यांना ड्रायफ्रूटच्या गल्लीत पाठवा. 1 किलो काजू, 1 किलो बदाम, 1 किलो पिस्ता, 1 किलो जरदाळू, 1 किलो अंजीर, 1 किलो मनुके, हे सगळं एकत्र करा. एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करा. ते इथे आणा, वाटीभर देवाला ठेवा, पाटीभर माझ्या गाडीत ठेवा. मी खाईल, मला काही अडचण नाही. सगळ्यांनी उद्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या जन्मा करता यायचं. फिर मिलेंगे कल रात 8 बजे ब्रेक के बाद. गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद. हॅलो वैकुंठवासी प्रातस्मरणे गुरुनाम गुरु आवाज दे भाऊ. हरिबाबा आचेगावकर यांच्या कृपाप्रसादाने चालत आलेला सालाबाद प्रमाणे सावता महाराजांचा समाधी सोहळा
आणि त्यामध्ये आज चौथ्या दिवसात आपला चौथा दिवस झालेला आहे. आमचे दळके महाराज की शास्त्र म्हणतं वक्ता 10 सहस्रीषु, म्हणजे 10,000मध्ये एक वक्ता असतो, तर त्या 10,000मध्ये एक वक्ता म्हणजे आपले दळकेकर महाराज आहेत. तर एक सांगू महाराज, तुमने हम सबको पागल बना दिया. कारण हे अध्यात्म आहे आणि अध्यात्म कुणाच्याही मुखातून निघत नाही आणि सांगितलं तरी ते साठवत नाही. कारण अध्यात्म म्हणजे एक वाघिणीचं दूध असतं आणि वाघिणीचं दूध काढण्यासाठी सोन्याचंच पात्र असावं लागतं. ज्याप्रमाणे आपल्याला महाराज आवडतात त्याचप्रमाणे महाराजांना देखील आपलं गाव आवडतं. कारण महाराज म्हणतात की तुमच्या गावचे जे श्रोते वर्ग आहे, जे श्रोते आहेत, हे अध्यात्म जाणणारे आहेत. तर या ठिकाणी आमचा सहज एक दिवस विषय चाललेला असताना तरुण पिढीचं मत की या वर्षी आपल्याला दळकेकर महाराजांनाच आणायचं. दसमी फिरून रात्री 12 वाजता फोन केला. महाराजांनी तो उचलला आणि आम्हाला सेवेची संधी दिली. मी पूर्ण ग्रामस्थांतर्फे महाराज तुमचं हार्दिक स्वागत, आम्ही तुमचे आभारी आहोत. तर आता आपल्याकडे फक्त 2च दिवस उरलेले आहेत वर्गणीसाठी. आता आम्ही या ठिकाणी बसतो पारायणासाठी. आम्हाला माहिती आहे की आपले भावी सरपंच शिवानाना, शेषीभाऊ, परत आपले रवीन पाटील यांना 2-2 वाजेपर्यंत जेवणसुद्धा मिळत नाही. इतकी पोट तिडकीने ती वर्गणीसाठी फिरत आहेत. तर आपण असं म्हणत नाही की बुवा आपल्या घरापर्यंत यायलाच पाहिजे, मागायलाच पाहिजे, मग देऊ, असं न करता. कारण खर्च मोठा आहे. आणि एक सांगू, 5 रुपयाचा किलो देखील तांदूळ आहे आणि 50 रुपयाचा किलो देखील आहे. महाराज चांगले बोलवले, पैसे जास्त लागतील. कारण साऊंड सिस्टीम आहे, मंडप आहे, इतर खर्च आहे. त्यामुळे थोडीशी भरभरून वर्गणी द्यावी, न मागता द्यावी, असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. कारण आपल्या गावाचं प्रेम तर आहेच महाराजांवर, परंतु आपल्या शिवानानांचं देखील भरपूर प्रेम आहे. आजच आम्ही नानांचा उत्साह बघितला. कारण नानांच्या घरी आज संत पंगत होती. नानांच्या घरी सुनबाई आहे, पत्नी आहे, तरी देखील शिवानाना स्वतः महाराज खीर घ्या, महाराज बर्फी घ्या, महाराज केळी घ्या, महाराज आमू घ्या. का की नानांच्या ठिकाणी इतका उत्साह, म्हणजे नानांचं इतकं प्रेम आहे. नानांचं म्हणण्यापेक्षा आपलं सर्वांचं प्रेम आहे. कारण हा जो सप्ताह आहे महाराज, याच्यामध्ये जास्त जर प्राधान्य जर कधी आहे तर आमच्या तरुण पिढीचं, तरुण भजनी मंडळाचं. यांच्यामध्ये फक्त मीच म्हातारा आहे फक्त. कारण सर्व तरुण मंडळी आहे. आज कोणी सेंटरिंग कामाला जातं, कोणी गौंडी कामाला जातं. त्यांना फक्त आज सुट्टी होती तरी त्यांनी घरी न झोपता सावता महाराजांचं मंदिर धुवून टाकलं. एक वेळ त्यांच्यासाठी टाळी वाजवा. कारण या ठिकाणी एक सांगतो, भागवत चालू आहे, पारायण चालू आहे. जे पुण्य तुम्हाला भागवत ऐकल्याने प्राप्त होतं, ते ठिकाणीचं झाड लोटजळी केली तेच पुण्य त्याला आहे. काही सेवा केली, सेवा हाची दारवंटा, कोणती सेवा केली त्याला पुण्य मिळत असतं. संसारामध्ये काही करा, काहीच कामा येणार नाही. परमार्थामध्ये काही करा, काहीच वाया जाणार नाही. आज आपला 4था दिवस पूर्ण झाला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उद्या आपल्याला महाराज कृष्ण जन्म, उद्या कृष्ण जन्म होईल. तर मग उद्या आपल्या यथाशक्तीने कोणी आत्पाव म्हणा, छटाक म्हणा, काजू, बदाम, जर्दाळू, नाही जमले राजगिऱ्याचे लाडू, कोणी केळी, कोणी काय आपल्या पद्धतीने आणायचे आहेत. आपला उद्याचा कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा भजन होईल. नंतर 8 ते 11 या कालावधीमध्ये आणि 3 ते 6 या कालावधीमध्ये गाथा पारायण होईल. परत तर उद्या संगीत हरिपाठ होईल 6 ते 6 या कालावधीमध्ये. आणि रात्री
महाराजांचं परिणाम काय म्हणतो? हो ना हो ना हो ना सांगतो. तर या कालावधी भागवत होईल आणि आजची संत पंगत सकाळी आमचे परमार्थ प्रेमी राघोबाबा यांच्याकडे होती आणि सायंकाळी आपले शिवानाना म्हणजे शिवा पैलवान यांच्याकडे होती. तरी त्यांनी आपल्या आबासाहेबांना सांगितलं आहे त्यांनी आरतीसाठी स्टेजकडे येण्याचे करावे सपत्नीक. आरती के लिए सभी भक्तजन अपने अपने स्थान पर खड़े हो जाएं। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले हरी चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद करूचे मधुर फळ, स्वादुर से जे स्वच्छ. आत्माराम मुनी सकळ, सेवनी झाले जन सुफळ. पहा पर्वणे आले अवणे, के अधरणे भव जल तरणे के पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येते व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता, मोक्ष तत्वता रे आता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ममते जणु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले वरित, विघरे हरि गौसची चेत. लोक सुकुमळे संतती चकुळे, सेवने भ्रमले बानरपले रस पेता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेणा कोणासा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयं प्रभेचा, द्वादश कडीचा अभियंतरीचा धमारता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरणा. आगत तळे
जन्म मरण त्रिताप जाते चिरगे शांती नाथ हि वदते कृष्ण पदी देव माता आरती करो भगवंता जय गो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता ओ आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी मंदिर चरण हृदयारवाहिनी प्रेमे आलिंगन आनंद पूजन भवे वाणी मंदिरा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु त्वमेव विद्याधनं त्वमेव त्वमेव सर्वं देव देव भाई नाचा मसेन्द्रिय भाव जत्रा करुणे सकल परस्मै नारायण समर्पयामि अष्टमी समर नारायण कृष्ण दामोदर श्रीधर माधव हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे लेते जाना लेते जाना लेते जाना रे लेते जाना रे हर कला थोड़ा थोड़ा लेते जाना रे हर कला थोड़ा थोड़ा लेते जाना लेते जाना लेते जाना लेते जाना हरि का नाम थोड़ा थोड़ा लेते जाना हरि का नाम थोड़ा थोड़ा आनंद है आनंद आनंद से रहो कल क्या हुआ कल क्या होगा इसकी परवाह न करो आनंद है आनंद हो आनंद से रहो कल क्या हुआ कल क्या होगा इसकी परवाह न करो लेते जाना लेते जाना लेते जाना लेते जाना हरि का नाम थोड़ा थोड़ा गोपाल कृष्ण भगवान श्रीमद् भागवत महापुराण की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय